तर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यामध्ये दाखल झालेत. 31 डिसेंबरच्या रात्री गोवा राज्यातील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये नाईट पार्टीचं आयोजन केलं जात असतं आणि त्यासाठी देश विदेशातील पर्यटक हे गोव्याला पसंती देत असतात. समुद्र किनाऱ्यांवर देखील मोठी गर्दी होत असते. आपण पाहतोय मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी दाखल होत असतात. देश विदेशातील पर्यटकांनी यंदा देखील मोठी गर्दी केलेली आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी गोवा राज्य जे आहे ते सज्ज झालेलं आहे आणि आपण या दृश्यामध्ये दाखवतोय. मी आता गोवा राज्यामध्ये आहे आणि आपण या दृश्यामध्ये बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक जे आहेत ते आता गोवा राज्यामध्ये या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे पर्यटक जे आहेत ते दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. खरं तर मागील 3 ते 4 दिवस हे सगळे पर्यटक जे आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी संस्कृती आहे, खाद्य संस्कृती असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जो समुद्र आहे त्या संपूर्ण समुद्री पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर आता हे सगळे पर्यटक जे आहेत ते आता या ठिकाणी गोव्यामध्ये दाखल झालेले आहेत. आणि आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर गोव्यामध्ये 31 डिसेंबरची रात्र असते, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पार्ट्या असतात आणि त्या पार्ट्यांचा आस्वाद घेण्यासाठीच या ठिकाणी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळे पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी सज्जलेले पाहायला मिळतात. आपल्यासोबत या ठिकाणी काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याशी थेट बोलूया. काय सांगाल, क्या कहोगे आप?